राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघाच्या उमेदवारांनी मोठं शक्तीप्रदर्शन टाळून मंगळवारी साधेपणानं उमेदवारी अर्ज दाखल केले। दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांची वाताहात, महागाईचे चटके आणि तत्सम अनेक समस्यांमुळे मिरवणुकीतून गाजावाजा न करता साधेपणानं उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचं यावेळी सांगण्यात आलं। नाशिक मतदारसंघातून समीर भुजबळ तर दिंडोरी मतदारसंघातून धनराज महाले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी 11च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक येथे दाखल झाले। भुजबळ यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्या समवेत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी मंजुळा सुरेश धनगर, शहीद जवान केशव गोसावी यांची पत्नी यशोदा, दलित युवती कल्याणी अहिरे, खेळाडू कोमल चंद्रकांत जगदाळे होते। तर महाले यांनी सहाय्यक जिल्हा निवडणूक अधिकारी निलेश सागर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यांच्या समवेत खेळाडू पूनम सोनोने, बेरोजगार तरुण आदेश बोडके, नितीन पवार, विलास निरगुडे आदी उपस्थित होते। याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि अन्य मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि जोगेंद्र कवाडेंनीही या प्रसंगी माध्यमांशी संवाद साधला आहे। कारण मागच्या 5 वर्षापूर्वी देशाला जी वचनं दिली त्यातले एकही वचन यांना पूर्ण करता आलं नाही। दुसरं म्हणजे कालच्या जाहीरनाम्यात 5 वर्षापूर्वी त्यांचे जवळपास अनेक नेत्यांचे फोटो होते, ज्या 5 वर्षात मागच्या 5 वर्षात भाजपची आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहांची एकच कामगिरी झाली की अडवाणींसारखे जे दिग्गज नेते मागच्या वेळी जाहीरनाम्याच्या पहिल्या पानावर होते त्या सगळ्यांना घरी पाठवलं आणि स्वतः एकटेच आता भारतीय जनता पक्षाचे मालक झालेले आहेत। आणि आज जो जाहीरनामा जाहीर केला त्यांनी काल, त्या जाहीरनाम्यात जरा तपशील जर बघितला तर त्या जाहीरनाम्यात काहीच दम नाही आणि यांच्या जाहीरनाम्यावर आता विश्वास कोण ठेवणार? 5 वर्ष या देशाला फसवण्याचं काम ज्या जाहीरनाम्यातून झालं त्यात आता पुन्हा नव्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेवण्याची गरज या देशातल्या लोकांना नाही। त्यांनी जे या कालच्या जाहीरनाम्यात जाहीर केलं त्यात फारसा काही दम आहे असं मला वाटतं। धर्मामध्ये भांडणं यांनी लावले, मराठा ओबीसीमध्ये भांडणं यांनी लावले, सवर्ण दलितमध्ये भांडणं यांनी लावले आणि हे दुसऱ्यावर काय आरोप करतात? किंबहुना मागच्या वेळेला सुद्धा या देशामध्ये ते जे राज्यावर येतात ते अल्पसंख्याकांचा द्वेष जास्तीत जास्त करणं, त्यांच्या विरुद्ध जास्तीत जास्त भावना हिंदू धर्मीयांच्या भडकवणं, याच्यावरच ते सत्तेवर आले ना। आणि परत आता तेच करताय। त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा जे आहे अनेक वेळा राष्ट्रवाद, अरे आम्ही सगळेच राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्रप्रेमी आहोत, राष्ट्रवादी आहोत, तुम्ही सांगायची काय गरज आहे? तुमच्या सर्टिफिकेटची गरज आहे का? तुम्हाला काय बोलायचं आहे तर तुम्ही बोला की आम्ही नोटबंदी केली, ती यशस्वी झालेली आहे, मला मतं द्या। तुम्ही सांगा की आम्ही GST चालू केलं, सगळे खुश आहेत, मला मतं द्या। तुम्ही सांगा की 5 वर्षात मी 10 कोटी मुलांना नोकऱ्या दिल्या, मला मतं द्या। हे तुम्ही सांगा। तुम्ही मागा की अच्छे दिन अब आए हैं इसलिए मुझे वोट दो, बोलो, त्याचं नाव तर घ्या। तुम्ही सांगा की लॉ अँड ऑर्डर जे आहे सगळ्या हिंदुस्थानभर चांगला आहे, त्याच्यावर मत मागा। तुम्ही सांगा आतंकवाद तुम्ही बंद करणार आहोत, सांगा आतंकवाद बंद झालेला आहे, मुझे वोट दो। ते सगळं सोडलं आहे आणि आता त्यांचा प्रचार काय? तो पवार साहब के जो है भतीजे ने ये किया और वो किया। अरे हे काय लोकसभेच्या निवडणुकीतले प्रश्न आहेत का चर्चेचे? लोकांचे प्रश्न चर्चेचे प्रश्न हे आहेत की नोटबंदीमुळे किती त्रास झाला, किती उद्योगधंदे बंद पडले, किती बेकारी वाढली, लॉ अँड ऑर्डरचं कसं भजं झालेलं आहे, GSTमुळे किती त्रास लहान मोठ्या व्यापाऱ्यांना होत आहे। नाशिकच्या बाबतीमध्ये तर सगळा विकास शून्यावर आलेला आहे, जो 2009 ते 2014च्या दरम्यान समीर भुजबळ आणि आम्ही सगळ्यांनी केला होता। आपण ते सगळं पाहतात, त्याला हातच्या काकणाला आरसा असण्याची काही गरज नाही, तो सगळा ठप्प झालेला आहे। तुम्ही सांगा ना आम्ही यांच्यापेक्षा जास्त विकास केला, माझा मत घे। पण तुम्ही जे आहेत धर्मामध्ये, जातीमध्ये जे आहेत भेदभाव करून जे आहेत तुम्ही मतं मागता आणि त्याच्यावर तुम्हाला परत सत्तेवर यायचं आहे। या सर्वांच्या वतीनं महाआघाडीचे उमेदवार आमच्या नाशिकचे समीर भुजबळ आहेत आणि दिंडोरीचे आमचे धनराज महाले आहेत।
त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी अगत्यपूर्वक उपस्थित झालो, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. देशामध्ये दहशत आणि भीती निर्माण करून साम दाम दंडभेद या नीतीचा वापर करून लोकांना भयभीत करण्याचे प्रयत्न देशामध्ये सारसूतपणे सुरू आहेत. अशाच पद्धतीनं केवळ निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे धाड टाकणं, ईडीची धाड टाकणं, इन्कम टॅक्सची धाड टाकणं, अँटी करप्शनची धाड टाकणं, हे जे प्रकार सुरू आहेत. इतक्या वर्ष तुम्ही शांत बसला होता तर निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही असे धंदे करत आहात. याचा अर्थ या देशामध्ये विरोधी पक्षामध्ये दहशत निर्माण करून पुन्हा आपला सत्ता हात काबीज करण्याचा प्रयत्न तुमचा आहे. ही बाब या महाराष्ट्रातीलच नव्हे, देशातील जनता कदापि खपवून घेणार नाही. प्रश्न असा येतो की देशाच्या राज्यघटनेत संकटामध्ये आहे, देशाची राज्यघटना संकट असल्यामुळे देशाची लोकशाही संकटामध्ये आहे. या देशाला RSSच्या इशाऱ्यावर चालणारं BJPचं सरकार, यामुळे हा देश संपूर्ण संकटावर सापडलेला आहे. न्यूज रिपोर्टर मनीष सरवतकर, SN मीडिया, नाशिक.